मुंबई पासून काही अंतरावर असलेला पालघर हा जिल्हा. याच पालघर जिल्ह्यातला डहाणू आणि घोलवड हा परिसर चिकू या फळासाठी जगप्रसिद्ध आहे. इथे तयार होणारा चिकू हा देशासह साता समुद्रापार लंडन पर्यंत देखील पोहोचला आहे. या चिकू फळामध्ये असलेले विविध गुणधर्म यामुळे इथल्या महिला देखील आता या चिकू फळापासून विविध उत्पादनं घ्यायला लागली आहेत. त्यांनी तयार केलेली उत्पादनं जी आहेत ती अत्यंत नैसर्गिक आणि आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठेत देखील मोठी मागणी मिळू लागली आहे. त्यांच्या या कार्याला सोबतच जोड मिळत आहे ती शासनाच्या विविध योजनांची, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारू लागली आहे आणि ज्यामुळे त्या सक्षम होऊ लागल्या आहेत. पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर ओळखला जातो, जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 विभागात मोडतो. याच पालघर जिल्ह्यातला डहाणू हा भाग, जिथे आदिवासी लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. व्यसन, बेरोजगारी, निरक्षरता यासारख्या असंख्य समस्यांनी ग्रासलेला डहाणू तालुक्यातील कोसबाड हा भाग. येथे पारंपरिक भात शेतीनंतर मोलमजुरीसाठी गावातले असंख्य लोक कुटुंबासोबत वीटभट्टीवर आणि इतर रोजंदारीवर कामासाठी गाव सोडून निघून जात. अशातच या गावातल्या महिलांना केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची म्हणजेच उमेद या महत्वाकांक्षी योजनेची साथ मिळाली. गावातील 10 महिलांनी एकत्र येऊन साई समर्थ स्वयंसहाय्यता नावाचा एक बचत गट स्थापन केला. या गटातील सर्व सभासद महिला अत्यंत गरीब होत्या. 2 दिवस मजुरी मिळाली नाही तर कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येत असे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना इतरत्र कामाचा पर्याय शोधावा लागत असे. अशा परिस्थितीत सुद्धा बचत गटातील महिला दरमहा 100 रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कोसबाड हिल या शाखेत आपल्या बचत खात्यात बचत रक्कम म्हणून जमा करू लागल्या. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना साथ मिळाली ती कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या शास्त्रज्ञांची. कृषी विज्ञान केंद्राने या महिलांना डहाणू आणि घोलवड भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रसिद्ध चिकू या फळापासून विविध पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. महिला सक्षम हव्यात, त्या पुढे याव्यात, त्यांनी काही रोजगार करावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून विविध योजना या महिला सबलीकरणासाठी राबवण्यात येत आहेत. अशातच पालघर जिल्ह्यात देखील केंद्र शासनाच्या या योजना आता तळागाळापर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे उमेद अभियान. या उमेद अभियानाने पालघर जिल्ह्यातल्या अनेक गावापाड्यांमध्ये एक उमेदचा किरण जो आहे महिलांमध्ये निर्माण केलेला आहे. यावेळी मी जे आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या कोसबाड या ठिकाणी आहे आणि या पाड्यातल्या महिला माझ्यासोबत आहेत, ज्या या उमेद अभियानाचा लाभ घेऊन आता सक्षम झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की या अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन घडून आलं. ताई नमस्कार. पहिलं आम्ही आपलं नाव जाणून घेऊ इच्छितो. माझं नाव शुभांगी शांताराम भाड. मी कोसबाड भोनरपाडा इथे राहते, डहाणू तालुका पालघर. मला सांगा, आपण एक चिकूचे जे आपल्या भागामध्ये जो चिकू होतो त्या चिकूच्या माध्यमातून उत्पादन घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आपल्याला उमेद अभियानाचा सहकार्य मिळालं आहे. काय बदल घडून आला, कशा प्रकारचं आपलं कार्य आहे, काय सांगाल? आम्हाला म्हणजे आम्ही गट स्थापन केला त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि त्याच्यानंतर आम्ही कृषी विज्ञान केंद्रात चिकूची ट्रेनिंग घेतली, चिप्स बनवण्याची. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला म्हणजे उमेद कडून भरपूर सपोर्ट येतो आणि उमेद मार्फत आम्ही प्रोडक्ट तयार करायला म्हणजे घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला बिझनेस मध्ये खूप वाढ झालेली आहे. त्यानंतर या महिला चिकू या फळापासून चिकू चिप्स, चिकूचे लोणचे, चिकू पावडर यासारखे वर्षभर चालणारे विविध पदार्थ तयार करू लागल्या. हळूहळू त्यांनी तयार केलेल्या या पदार्थांची विक्री गाव आणि तालुका पातळीवर होऊ लागली. सन 2023 आणि 24 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत त्यांनी महालक्ष्मी सरस या विक्री प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आणि या प्रदर्शनामध्ये त्यांच्या उत्पादनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर जिल्हास्तरीय सरसमध्ये सुद्धा स्टॉल लावून त्यांनी आपल्या उत्पादनाची विक्री केली. दरम्यान त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांपासून त्यांना वर्षाकाठी 3 लाखापेक्षा जास्तचा नफा मिळू लागला, ज्यामुळे त्यांचा या उद्योगातला आत्मविश्वास अधिकच वाढला. आपण जी उत्पादनं तयार करता त्यासाठी बाजारपेठ हाही एक महत्वाचा विशेष भाग असतो आणि ती आपल्याला कुठून निर्माण होते, आपण कोणकोणत्या ठिकाणी आपले प्रोडक्ट विकतो. सुरुवातीला आम्ही चिकू चिप्स ट्रेनिंग घेतली, त्याच्यानंतर आम्ही चिप्स बनवून आणि मार्केटिंग नव्हतं, आम्हाला मार्केटिंग कसं करायचं ते माहित नव्हतं आणि मार्केटिंगसाठी आम्ही मग नेजोन फाउंडेशन यांचे म्हणजे सपोर्ट घेतला आणि त्यातून ट्रेनिंग घेऊन आम्ही आता आमचे प्रोडक्ट बाहेर विकू शकतो, म्हणजे बॉम्बे, ठाणा, कुठे पण जाऊन आम्ही आमचे प्रोडक्ट विकू शकतो. काय सांगत आहे की जेव्हापासून तुम्ही ह्या बचत गटाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली, तर तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या सोबतच्या इतर महिलांच्या जीवनामध्ये काय बदल दिसून आला? आमच्यामध्ये आता जेव्हापासून हे काम चालू केलं तेव्हापासून आम्हाला म्हणजे असं वाटतं की अजून जास्त प्रोडक्ट वाढवून आम्ही विकू शकतो, असं आम्हाला पैसा भेटतो आणि 2 पैसे हातात भेटतो, असं मग आम्हाला काम करायला उत्सुक होतं. असं आपल्यासोबत जयश्री ताई सुद्धा आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की त्या कर्त्या धर्त्या आहेत या बचत गटाच्या. तर तुम्ही आम्हाला सांगा की ही सुरुवात कशी होती आणि आता किती महिलांचा हातभार या कार्याला लागत आहे? सुरुवात आमची म्हणजे आमच्याकडे ड्रायर वगैरे काही नव्हतं, आम्ही उन्हामध्ये वाळवायचो. मग कृषी विज्ञान केंद्रामधून आम्हाला उन्हातले छोटेसे ड्रायर दिलेले, त्याच्यामध्ये वाळवून आम्ही चिप्स कृषी विज्ञान केंद्र तिथे विक्रीसाठी जायचो. मग आम्हाला आदिवासी प्रकल्पामधून 2 लाखाचं अनुदान भेटलं, त्याच्यातून आम्ही ड्रायर, पावडर करायची मशीन, पॅकिंग मशीन सगळं आम्ही त्याच्यातनं घेतलं. मग ते आता ड्रायरमध्ये आम्ही चिकू चिप्स वाळवतो आणि पॅकिंग वगैरे सगळं आम्ही पिशव्या वगैरे त्याच्यातनंच घेतल्यात. आता आमचा ब्रँड पण तयार झालेला आहे चिकाबू ह्या नावाने. मग गेल्या किती वर्षांपासून आपलं हे कार्य सुरू आहे? काय सांग? आमचं 10-12 वर्ष झाली आमची. 2016 पासून आम्ही स्टार्ट केलेलं. तर पहिलं म्हणजे आम्हाला कसं ह्या कृषी विज्ञान केंद्र कॅम्प वगैरे यायचे, तिथे आम्ही विक्री करायचो, पण मोठ्या प्रमाणामध्ये विक्री नाही व्हायची. म्हणजे कॅम्प येतात, मग तिथे मुलं काही 1000 रुपयाची, 2000 रुपयाची विक्री व्हायची. मग आता मुंबई ह्या ठिकाणी जातो, मग होते आमची कधी 30,000 पर्यंत पण होते, कधी लाखापर्यंत पण होते. सरस या ठिकाणी जातो, तिथे आमचे आता गेल्या वर्षी महालक्ष्मी सरसमध्ये आमचं 3 लाखाचं अनुदान म्हणजे 3 लाखाचं उत्पन्न झालं. म्हणजे आता वर्षभराचा जर आपण एक आढावा घेतला तर काय की वर्षभरामध्ये किती उत्पन्न साधारणतः तुम्हाला दरवर्षी मिळत असतं? वर्षभरामध्ये म्हणजे असं खर्च काढून 2-3 लाखापर्यंत होतं आमचं. काय सांगाल ताई की कशा प्रकारे हे कार्य जे करत आहात बचत गटाच्या माध्यमातून, किती फरक जाणवतो आहे? पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय जाणवतंय? बराच फरक जाणवतो. म्हणजे कसं पहिले आम्ही कुठे बाहेर जायचो नाही, कोणाशी बोलायचं कसं काय ते एवढं आम्हाला माहित नव्हतं. आता या चिकूचे प्रोडक्ट आम्ही म्हणजे बाहेर पण जाऊन आता मुंबई सारख्या ठिकाणी जसं काही प्रवास करायचा माहित नव्हता, आता लोकलमध्ये कशी धावपळ करत ते बॅगी बिगी वजन उचलून आम्ही ते म्हणजे तेवढ्या वेळातच ते उचलायचं, ठेवायचं, परत ते ते एक शिकायला सारखं आम्हाला भेटलं. ट्रेनमध्ये प्रवास करायचा, त्याच्यानंतर कोणाशी कसं बोलायचं ते आम्हाला शिकायला भेटलं. त्याच्यानंतर घरी परत येतात कोणी, जसं की आम्हाला भेट देण्यासाठी पण येतात आता बरेचसे असे बाहेरून, मग त्यांच्याशी पण आम्हाला म्हणजे बोलायला वगैरे, म्हणजे ते आमचं एक बोलण्याचं आम्हाला म्हणजे एक हे चांगलं म्हणजे Skill बोलता मिळालं, येते. हा, बरोबर. आणि मेन म्हणजे आमचा आता थोडाफार हातभार जो पैशाचा आहे की खर्च करून तरी पण आम्हाला महिनाभर आम्हाला हातात पैसे राहतात आमचे, असं थोडेफार तरी, म्हणजे जसे की पोरांचं आहे फी वगैरे, लाईट बिल. आता छोट्या छोट्या कारणासाठी आम्हाला नवऱ्याकडे पैसे मागायला नाही लागत, म्हणजे आमच्याकडे असतो तर चला इथे जाऊ तिथे जाऊ, म्हणजे आमचं आम्ही स्वतः तरी करू शकतो असं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा. महिला खरंच सक्षम झालेल्या आहेत आणि एक स्वतःचा आत्मविश्वास पण आलेला आहे की आपण करू शकतो. करू शकतो.
तर ताई, मी तुम्हाला विचारते की ज्या इतर महिला आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये, खास करून ज्या शेती व्यतिरिक्त इतर काहीच नाही करत, तर मग अशा महिलांनी कशा प्रकारे पुढे यावं, काय सांगाल अशा महिलांना आपण? मी एकच सांगेन अशा महिलांना की त्या महिलांनी पण म्हणजे त्यांना समजत नसेल का कशा प्रकारे पुढे जावं, बिझनेस कसा करावं, त्या महिलांनी आमच्या गावातलेच गट आहेत, महिला आहेत, त्यांनी आमच्याकडे यावं, शिकावं. आम्ही त्यांना ट्रेन करू, कसं जायचं पुढे काय ते आम्ही मदत करू आणि आम्ही आमच्या बरोबर त्यांना घेऊन जाऊ, एवढंच सांगेन मी. शासनाच्या या अभियानाचा आपल्याला लाभ झालेला आहे, हे किती महिलांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं होतं असं आपल्याला वाटतं? शासनाची मदत आहे म्हणजे भरपूर म्हणजे मदत होते शासनाची. कारण आमच्याकडे म्हणजे कसं आता आम्ही बिझनेस करायचं तरी ठरवलं तर आमच्याकडे पैसा नव्हता, बरोबर. पैसा तर पहिलाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडून कर्ज घेता येतं. त्याच्यातून आम्हाला आमची म्हणजे ट्रेनिंग होते त्याच्यातूनच. त्याच्यानंतर ट्रेनिंग घेतल्यावर आम्हाला मीटिंग घेतात, कुठे कसं जायचं काय ते सगळं आम्हाला त्याच्यातून शिकवायला मिळतं. मला सांगा, आपला जो हा प्रोडक्ट आहे तर याचं नाव काय आहे? जर आपल्या भागातल्या किंवा इतर भागातल्या, जसं आपण म्हणता की आपण ऑनलाईन विक्री देखील करताय, तर मग जर कोणाला हा प्रोडक्ट किंवा हे चिप्स असतील किंवा हे लोणचं असेल किंवा हे पावडर असेल जे पौष्टिक आहे, ते जर कोणाला विकत घ्यायचं असेल तर कशा प्रकारे ते मागवू शकतात? आपल्याकडे काय सुविधा असेल आणि कोणत्या प्रोडक्टने त्यांनी ते सर्च करावं? चिकाबूच्या नावाने आम्हाला म्हणजे ब्रँड आम्ही चिकाबू असं ठेवलेलं आहे. आणि त्यांना जर ते प्रोडक्ट पाहिजे असेल तर आम्ही ऑनलाईन वगैरे देऊ शकतो. आपण नाव सांगलं चिकाबू, ही कल्पना काय सुचली? म्हणजे नेमकं हे नाव काय आणि याचा मागचा कॉन्सेप्ट काय होता? कशावरून ठरवलं आपण की हे नाव ठेवावं? चिक्काबू हा नाव असं त्यांनी क्रांत मॅडम होत्या, आशिमा मित्तल, ह्या मॅडमनी आम्हाला चिक्काबू हा म्हणजे ब्रँडचं चिक्काबू नाव ठेवायचं असं त्यांनी सुचवलं. आणि तेव्हापासून आम्ही आमच्या प्रोडक्टचं नाव चिकाबू ठेवलं. तर आपण पाहिलं की भोनरपाडा या एका छोट्याशा पाड्यातल्या ह्या होत्या आपल्या काही बचत गटाच्या महिला, ज्यांनी सांगितलं की या अभियानाच्या माध्यमातून न केवळ त्या सक्षम झाल्यात, तर त्यांना एक बोलण्याचं स्किल, समाजात पुढे येण्याचं स्किल देखील अवगत झालंय. एवढंच नव्हे तर त्या गावातल्या इतर महिलांना देखील आता सक्षम करून त्यांना रोजगाराच्या संधी देखील देऊ लागलेल्या आहेत. नीता चौरे, पालघर.